प्रश्न 26. अनुच्छेद 21 काय सांगतो? 1. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. बी. धार्मिक स्वातंत्र्य. सी. भाषिक हक्क. डी. मतदानाचा हक्क. उत्तर आहे ए. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 27. राज्यपाल कोण नेमतो? ए. मुख्यमंत्री. बी. राष्ट्रपती. सी. पंतप्रधान. डी. सरन्यायाधीश. उत्तर आहे बी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 28. भारतात सर्वात उच्च न्यायालय कोणते? ए. उच्च न्यायालय. बी. पंचायत. सी. सर्वोच्च न्यायालय. डी. न्याय समिती. उत्तर आहे सी. सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 29. संविधान सभा कधी स्थापन झाली? ए. 1946. बी. 1947. सी. 1948. डी. 1950. उत्तर आहे ए. 1946. प्रश्न क्रमांक 30. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ए. राजेंद्र प्रसाद. बी. नेहरू. सी. आंबेडकर. डी. गांधीजी. उत्तर आहे ए. राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 31. राज्यघटनेचे किती भाग आहेत? ए. 20. बी. 22. सी. 25. डी. 18. उत्तर आहे बी. 22. प्रश्न क्रमांक 32. राज्यघटनेत सध्या किती अनुसूच्या आहेत? ए. 10. बी. 11. सी. 12. डी. 13. उत्तर आहे सी. 12. प्रश्न क्रमांक 33. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? ए. 1976. बी. 1975. सी. 1986. डी. 1992. उत्तर आहे ए. 1976. प्रश्न क्रमांक 34. संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द कुठे आहे? ए. निर्देशक तत्वात. बी. मूलभूत अधिकार. सी. प्रस्तावनेत. डी. संसदेत. उत्तर आहे सी. प्रस्तावनेत. प्रश्न क्रमांक 35. भारताची संसदीय रचना कोणत्या देशावर आधारित आहे? ए. अमेरिका. बी. ब्रिटन. सी. रशिया. डी. फ्रान्स. उत्तर आहे बी. ब्रिटन. प्रश्न क्रमांक 36. राज्यपाल ही पदवी राज्यात काय असते? ए. कार्यकारी प्रमुख. बी. न्यायपालिका. सी. विधिमंडळ. डी. मंत्री. उत्तर आहे ए. कार्यकारी प्रमुख. प्रश्न क्रमांक 37. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे कोठे नमूद आहे? ए. भाग 3. बी. प्रस्तावना. सी. भाग 4. डी. अनुच्छेद 14. उत्तर आहे बी. प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 38. राज्यघटनेत पंचायती यांचा समावेश कोणत्या दुरुस्तीत झाला? ए. 42वी. बी. 44वी. सी. 73वी. डी. 86वी. उत्तर आहे सी. 73वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 39. सर्व शिक्षा अभियान कोणत्या हक्काशी संबंधित आहे? ए. जीवनाचा हक्क. बी. संपत्तीचा हक्क. सी. शिक्षणाचा हक्क. डी. भाषेचा हक्क. उत्तर आहे सी. शिक्षणाचा हक्क. प्रश्न क्रमांक 40. शिक्षणाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? ए. 21. बी. 21A. सी. 19. डी. 30.
उत्तर आहे बी. 21A. प्रश्न क्रमांक 41. अनुच्छेद 368 कशाशी संबंधित आहे? ए. न्यायालय, बी. घटनादुरुस्ती, सी. मूलभूत हक्क, डी. केंद्र-राज्य संबंध. उत्तर आहे बी. घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 42. भारताचे सर्वोच्च न्यायाधीश कोण नेमतो? ए. लोकसभा, बी. पंतप्रधान, सी. राष्ट्रपती, डी. मुख्यमंत्री. उत्तर आहे सी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 43. भारतीय प्रजासत्ताक या संज्ञेचा अर्थ काय? ए. राजे चालवतात, बी. लोकांनी निवडलेले सरकार, सी. हुकुमशाही, डी. सैन्यशासन. उत्तर आहे बी. लोकांनी निवडलेले सरकार. प्रश्न क्रमांक 44. भारतीय नागरिकाला न्याय मिळण्याचा हक्क कुठे आहे? ए. अनुच्छेद 14, बी. अनुच्छेद 21, सी. अनुच्छेद 32, डी. अनुच्छेद 15. उत्तर आहे सी. अनुच्छेद 32. प्रश्न क्रमांक 45. अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण कोणत्या भागात दिले आहे? ए. भाग 1, बी. भाग 16, सी. भाग 3, डी. भाग 21. उत्तर आहे बी. भाग 16. प्रश्न क्रमांक 46. संसदेत कायदे निर्मिती कोणी करतो? ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. लोकसभा व राज्यसभा, डी. सर्वोच्च न्यायालय. उत्तर आहे सी. लोकसभा व राज्यसभा. प्रश्न क्रमांक 47. राज्यघटनेत नागरिकांना किती मूलभूत कर्तव्ये आहेत? ए. 5, बी. 8, सी. 10, डी. 11. उत्तर आहे डी. 11. प्रश्न क्रमांक 48. लोकशाही म्हणजे काय? ए. राजे चालवतात, बी. सैनिक चालवतात, सी. लोकांनी निवडलेले शासन, डी. एकतंत्र. उत्तर आहे सी. लोकांनी निवडलेले शासन. प्रश्न क्रमांक 49. संविधानात कुलगुरू या पदाचा उल्लेख आहे का? ए. आहे, बी. नाही, सी. फक्त राज्यघटनेत, डी. उच्च न्यायालय. उत्तर आहे बी. नाही. प्रश्न क्रमांक 50. केंद्र सरकारचे शासकीय प्रमुख कोण असतात? ए. राष्ट्रपती, बी. उपराष्ट्रपती, सी. पंतप्रधान, डी. गृहमंत्री. उत्तर आहे सी. पंतप्रधान.